त्यावेळेस मग ते थोड्या वेळ क्रॅडलमध्ये असतात आणि जेव्हा घरी येतो, तर घरी आपण एक छान फॅन्सी हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजकाल ना आपण बेबीसाठी थोडासा मोठा झाला, की आपण प्रॅम, स्ट्रोलर किंवा मग क्रॅडल 2-2.5 महिन्याचा वगैरे जेव्हा झाला, तर त्यावेळेस ना बेबीसाठी आम्ही ना त्याची जी जी गादी असते बेबीची, जी आपण एक सेट येतो, एक मोठी गादी येते, मग साइडना 2 त्याला लोडर येतात आणि एक छोटा पिलो असते आणि मग त्याच्यामध्ये बेबी झोपण्यासाठी फॅन्सी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये येतात. त्याची कॉस्टही बरीच असते. तर नॉर्मली बरेच जे पॅरेंट्स आहेत ना, तर ते बेबीची गादी म्हणून घेतात. त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात बरेचसे. तर ते आम्ही पण त्याच सिच्युएशन मधून गेलेलो. आम्ही पण ती गादी वगैरे आणलेली. पण हॉनेस्टली त्या गादीचा किती यूज झाला तेही मला तुम्हाला तुमच्याशी आज डिस्कस करायचं आहे. स्ट्रोलर येतात तर एक आम्हाला गिफ्ट आलेलं स्ट्रोलरचं. सो आपण जे स्ट्रोलर यूज करतो, तर स्ट्रोलरमध्ये पण काय होतं, बेबीला तुम्ही लगेचच्या लगेच नाही ठेवू शकत. कारण प्रॅममध्ये वगैरे ठेवू शकता. कारण प्रॅम तसं बनवलेलं आहे. बट स्ट्रोलरमध्ये कसं तुमचा बेबी थोडासा मोठा व्हायला पाहिजे. आता आम्हाला जे गिफ्ट मिळालेलं बेबी ते 3-4 महिन्याचं असतानाच गिफ्ट आलेलं. तर आम्ही अजूनही ते ओपन नाही केलेलं. जेव्हा बेबी स्वतःची मान छान पकडायला लागतो आणि जेव्हा बसायला स्वतः लागतो ना, त्यावेळेस स्ट्रोलर आहेत. आता आम्ही आज वगैरे एवढ्या 1-2 दिवसामध्ये ते ओपन करून बघू आणि बघू बेबी कसा त्याला छान रिस्पॉन्स करतो किंवा कसा बसतो किंवा ते कसं चालतंय, याला मिळेलच तुम्हाला. तर स्ट्रोलरचं तर मी अजून तुम्हाला काही सांगू नाही शकत त्याकडे. पण एवढंच आहे की त्याच्यासाठी बेबी छान बसायला पाहिजे आणि त्याने मान वगैरे छान पकडायला पाहिजे. क्रॅडलची तर क्रॅडल जे आहे, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तर त्याच्या आमच्या बेडच्या साईडला ते क्रॅडल असतंच आणि माझ्याही बेडच्या साईडला क्रॅडल होतं. छान लाकडाचं ह्यूज क्रॅडल होतं. पण आम्ही असा एक्सपिरियन्स घेतला, की बेबी त्या क्रॅडलमध्ये ना दिवसा थोडा वेळ असा 5-10 मिनिटं वगैरे झोपला. कारण बेबी छोटेच असतात. मॅक्सिमम ते बऱ्याच वेळ झोपलेलेच असतात. तर त्यात थोडा वेळ हॉस्पिटलमध्ये बराच वेळ तो झोपला गेला. त्याच्यानंतर बराच टाईम तर बेबी स्टार्टिंगला तर आय-सी-यू मध्येच असतात आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा आणले जातात, त्यावेळेस मग ते थोड्या वेळ क्रॅडलमध्ये असतात आणि जेव्हा घरी येतो, तर घरी आपण एक छान फॅन्सी बेबीसाठी क्रॅडल वगैरे आणतो आणि पण प्रॉब्लेम असा होतो, की जेव्हा रात्र झोपायची वेळ येते, तर तो बेड पण असतो जो आपण आणून ठेवलेला असतो, बेबी बेड प्लस क्रॅडल पण असतं. तर दोघांमध्ये कुठं कम्फर्टेबल आहे बेबीला? तर त्या बेड जो आहे, कारण रात्रीच्या वेळेस बेबीला आपल्याजवळ झोपायचं असतं, त्याच्यामुळे बेड तो इतका सहसा यूज होत नाही. आणि राहिला प्रश्न क्रॅडलचा, तर क्रॅडल जे आहे, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून बेबीला ज्यावेळेस झोपवता, त्यावेळेस बेबी झोपतो आणि त्याला उठता वगैरे येत नाही, कारण तो छोटा असतो त्याच्यामुळे. तर तेव्हा त्या क्रॅडलचा यूज होतो. पण जसं-जसं बेबी मोठा होतो, म्हणजे 6 महिन्याच्या पुढे जातो ना, बेबीला जे थोडं हळू उठायला लागतो, पकडून उभा राहायला लागतो, त्यावेळेस त्या क्रॅडलची भीती वाटते. म्हणजे एका माणसाला कोणाला तरी कंटिन्यू लक्ष ठेवायला लागतं. अदरवाईज कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. म्हणून क्रॅडल जे आहे ते रात्रीचं यूज होतच नाही आफ्टर 5 टू 6 मंथ्सने. कितीही आपण प्रयत्न केला, किती अलार्म्स लावले, तरी बेबी कधीही उठू शकतो. शेवटी नेचर आहे आणि कधीही उठून तो उभा राहू शकतो, धरून पकडून ट्राय करू शकतो. तर ते क्रॅडल जे आहे रात्रीचं ते यूज आम्हाला झालं नाही. तर दिवसा जे आहे 2-1 तासासाठी आम्हाला ते यूज झालेलं आहे आणि अजूनही आम्ही ते यूज करतोय. पण एवढंच आहे की एका माणसाला कंटिन्यू लक्ष ठेवायला लागतं, कारण बेबी कधीही उठू शकतो. त्याचा स्लीप पॅटर्न हा ठरलेला नाहीये. म्हणजे सकाळी जर 11 वाजता अंघोळ झाली, तर तो 12-12:30लाही उठू शकतो, 2 वाजताही उठू शकतो, असं आहे. आणि उठल्यानंतर तो काय अ, उठून असं एकदम छान पडलेलाच असतो असं नाही. कारण त्याला क्रॉलिंग येतं, तो बसायला लागतो, हात धरून वस्तू उभा राहतो त्या स्टेजमध्ये. मग त्याच्यामुळे ते थोडंसं रिस्की जातं. म्हणून क्रॅडल जे आहे ते नॉर्मली एकतर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं आणि रात्रीचं त्याचा इतका यूज होत नाही. एवढंच मला म्हणजे आम्हाला तर यूज झाला नाही. रात्री बेबी आमच्या जवळच झोपतो. म्हणजे बेडवरती आई आणि वडिलांच्या मध्ये. असं सेपरेट क्रॅडलमध्ये झोपून आणि आपण झोपणं ते थोडंसं रिस्की आहे. तर आम्हाला क्रॅडलचा जो यूज आहे तो झाला, बऱ्यापैकी झाला. अजूनही होतोय. पण रात्रीच्या वेळेस नाही, फक्त दिवसासाठी. ते पण 1-2 तासासाठी. कारण जेव्हा त्याची सेकंड नॅप असते बेबीची 3-3:30 वाजता, तेव्हा बेबी क्रॅडलमध्ये झोपत नाही. त्याला बेडवरती झोपायचं असतं. जे आपला जो बेडरूम मधला जो बेड असतो मोठा त्याच्यामध्येच. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण बेबी आल्यानंतर बाय करतो ते म्हणजे प्रॅम. तर मी तुम्हाला क्रॅडल, स्ट्रोलर
ह्या गोष्टी सांगितल्या. तर आणि बेबी बेड, छोटा बेबी बेड त्याच्याबद्दल सांगितलं माझा एक्सपिरियन्स. तर मी आता तुम्हाला प्रॅम जे आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर प्रॅम जे आहे आम्हीही प्रॅम घेतलेलं बेबीसाठी. बेबी जेव्हा आम्हाला प्रत्येक पॅरेंट्सला ही हौस असते, की बेबी 3-4 महिन्याचा झाला, की प्रॅममध्ये छान झोपवायचं. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात. तुम्ही असं बसवण्याचं, असं आणि असं टिल्ट करून एकदम किंवा फ्लॅट असे 3 स्टेजेस असतात. तुम्ही ते ॲडजस्टेबल करू शकता बेबीसाठी. तर आम्हाला त्याचा खरंच खूप यूज झाला आणि अजूनही आम्ही प्रॅम यूज करतो. जेव्हा बेबीला बाहेर वॉकला घेऊन जाते, तुम्ही मला बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. बेबीला वॉकला घेऊन जायचं असेल, तर प्रॅमचा खूप मोठा यूज होतो. फक्त घरामध्ये आता त्यांनी ज्यावेळेस आम्ही जो प्रॅम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अशी पण सोय आहे, की त्याचे जे त्याचे जे व्हील्स आहेत ते लॉक करून तुम्ही बेबीला जसं क्रॅडलमध्ये झोपवता, तसं झोपून बेबीला असं ते क्रॅडल जे हलवलं, की झोक्यासारखं होतं, पण त्याच्यामध्ये बेबी काही झोपत नाही इतका. ज्यावेळेस फिरून आल्यानंतर जेव्हा रस्त्यानेच बेबी जेव्हा झोपलेला असतो, त्यावेळेस थोडा वेळ आम्ही तसं ठेवतो. अदरवाईज असं फूडला म्हणा किंवा मग फूडला वगैरे एखाद्या वेळेस बसला तर बसला, त्याच्या मूडवर आहे. कारण प्रत्येक बेबी हा वेगळा-वेगळा असतो. रस्त्याने चालवायला लागतो आणि मला बेबीला सोबत अंगावर घेऊन चालत यायला लागतं. असंही बऱ्याच वेळेस होतं. तुमच्यासोबतही होत असेल ना, न्यू मॉम ज्या आहेत त्या. जर होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आपल्यापैकी फिरू शकतो, त्यालाही फिरू शकतो. असं प्रत्येक वेळेस होत नाही. हे सगळं बेबीच्या मूडवर आहे. तर माझ्यासोबतही असं झालेलं आहे. प्रॅममध्ये राहायचं नसतो. तो बोर होतो आणि बाकीचे बेबी ज्यावेळेस तो गार्डनमध्ये इकडे-तिकडे बघतो, की ते पळतायत, बाहेर आहे, तर त्यालाही असं वाटतं, की मला पण घ्यावं. तर बऱ्याच वेळेस असंही झालेलं आहे. पण एवढंच मी सांगेल, की प्रॅमचा हा मला खूप छान यूज झाला. तर त्याच्याबद्दल तर एवढंच आहे, की प्रॅमचा मला छान यूज झालेला आहे आणि अजूनही मी प्रॅमचा यूज बाहेरला बेबीला वॉकला नेण्यासाठी करते. अशा आपल्या 4 बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या जसं-जसं आपण न्यूली पॅरेंट होतो, ह्या सगळ्या गोष्टी 4 महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आपण बाय करतो. पण त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, हाच मला तुमच्याशी शेअर करायचा होता. मे बी तुम्हाला थोडीशी हेल्प होऊ शकते, की कुठल्या गोष्टी कुठल्या प्रायोरिटीवरती घ्यायच्या वगैरे आणि पैसेही वाचू शकतात. तर प्रॅम तर आम्हाला युजफुल झालेलं. स्ट्रोलरचं मी अजून यूज नाही केलेला. आज मी ते ओपन करून बघणार आहे. त्याच्यानंतर आपण क्रॅडलचाही मला यूज झालेला आहे. फक्त जी गादी आहे बेबीची, जी छोटी गादी मिळते, पिलो असतात, बरंच काही-काही असतं तामझाम, तर त्याचा आम्हाला काही यूज झालेला नाहीये. तर तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करून जा. बाय बाय.